नागपूर शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑपरेशन थंडर अंतर्गत तब्बल 21 लाखांहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार 1 मार्च रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने ऑपरेशन थंडर अंतर्गत ही कारवाई केली। या कार्यवाहीत सागर ताजू वानखेडे या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 105.670 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत तब्बल 21,13,400 रुपये इतकी आहे। याशिवाय आरोपीकडून 3 मोबाईल फोन, 1 वजन काटा आणि करिश्मा दुचाकी असा एकूण 22,42,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमधील फरार साथीदारांचा शोध सुरू आहे। नागपूर गुन्हे शाखेच्या या कार्यवाहीमुळे शहरातील अंमली पदार्थ तस्करी विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत युनिट क्रमांक 3 च्या अधिकारी आणि पथकांनी न्यू नरसाळा ह्या भागामध्ये एमडीची सक्सेसफुल कारवाई केलेली आहे। गोपनीय माहितीप्रमाणे आरोपी हा एमडी पावडर सकट त्या परिसरात येईल अशी माहिती होती। त्याप्रमाणे युनिटच्या अधिकारी आणि पथकांनी सापळा लावलेला होता। तेथे आरोपी नामे सागर वानखेडे हा त्याची करिश्मा गाडी घेऊन आला। प्राप्त माहितीनुसार त्या वर्णनाचा इसम मिळाल्यामुळे त्याला थांबवून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याच्याजवळ 105 ग्राम एमडी ड्रग मिळून आलेले आहे। सदर एमडी ड्रगची किंमत एकूण 21,13,400 रुपये अशी असून त्याच्याजवळ 3 वेगवेगळे मोबाईल आणि त्याची करिश्मा गाडी जी तो एमडी विक्री करता वापरत होता अशी ती गाडी, असा एकूण मुद्देमाल 22,44,100 रुपयांचा सदर कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे।